टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ठाण्यातील कळव्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येते। अभिजित पवार असेल किंवा इतर उमेदवार असतील त्यांचे या ठिकाणी अर्ज भरण्यात येते। मोठं शक्ती प्रदर्शन आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार आहेत, तसेच जिल्हा प्रमुख देखील त्यांच्याशी बातचीत करणार। सर, मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात येते, उमेदवारांचा अर्ज भरण्यात येतोय, पूजा शिंदे असेल, अभिजित पवार असेल यांचा अर्ज भरण्यात येतोय। असं आहे, गेले 4 वर्ष हे दोघं काम करतात आणि त्यामुळे आज खऱ्या अर्थाने जे 4 वर्ष ते काम करतात त्याची पोचपावती म्हणून लोक स्वतःहून खालती उतरली आहेत आणि त्यांचा उमेदवारी अर्ज भरतात। नक्कीच याच कळव्यातून अनेक नगरसेवक असतील त्या जितेंद्र आव्हाड यांना सोडून शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेलेले आहेत। या ठिकाणी मोठं शक्ती प्रदर्शन होतं, त्याबद्दल काय सांगाल? 16 सीट या कळवा प्रभागात आहेत। मी आज तुमच्या माध्यमातून लोकांना सांगतो की 16च्या 16 सीट आम्ही या ठिकाणी जिंकून येणार आहोत। तुम्ही देखील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झालेली आहे, मोठं शक्ती प्रदर्शन काय सांगाल? शक्ती प्रदर्शन बोलता येणार नाही याला। ज्या पद्धतीचं काम आव्हाड साहेबांचं आहे, ज्या पद्धतीने या कळव्या मुंब्रामध्ये आव्हाड साहेबांचं काम विकास आहे, त्याच्याच मागे लोकांची शक्ती आहे आणि ती लोक आमच्या मागे उभी आहेत। हे त्यांनी दाखवून दिलं आहे की म्हणजे नगरसेवकाच्या पण पदासाठी, उमेदवाराच्या पदासाठी जर अर्ज भरायचा असेल तर आम्ही तुमच्या किती पाठीशी आहोत या सगळ्या गद्दारांना दाखवून दिलेलं आहे। अनेक नगरसेवक जे आहेत ते त्यांना सोडून गेले होते, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? तेव्हा त्यांना काय या शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून आवाहन करा? जितेंद्र आव्हाड साहब, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। तुम्ही देखील या ठिकाणी उमेदवारी भरणार, काय सांगाल? तुम्ही काय कळवेकरांना असं, कारण तुम्ही दोघं देखील तरुण उमेदवार आहात। साहेबांचं तर काम गेले 15 वर्ष लोक बघतच आलेली आहेत। तसंच आम्ही देखील तरुण पिढी आता लढणार आहोत आणि आम्ही कुठल्याही म्हणजे पैशांच्या आशेवरती वगैरे आलेलो नाही आहोत। राजकारणात एक समाजसेवा म्हणून करायला आलेलो आहोत। या ठिकाणी पाहायला गेलं तर मोठ्या प्रमाणावर शक्ती प्रदर्शन करत असेल किंवा अनेक कार्यकर्ते जे आहेत, अनेक पदाधिकारी असतील ते या ठिकाणी आलेले आहेत। जोरदार घोषणाबाजी जी आहे ते या ठिकाणी होते। त्यामुळे याच कळव्यातून अनेक नगरसेवक जे आहेत ते आता जितेंद्र आव्हाड यांना सोडून शिंदेच्या शिवसेनेत गेले होते आणि त्यासाठी या ठिकाणी कळव्याच्या या चौकामध्ये मोठं शक्ती प्रदर्शन होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे आता ही निवडणूक कशी पार पडेल, कोणतं पक्ष किती जागा जिंकेल हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन आतरसह मी रणजित इंगळे, TV9 मराठी, ठाणे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।